I am Lokesh. Our ashram organized a picnic and it was one of the most enjoyable days of my life. We all went together by bus to a hotel named Nilaya. Everyone was excited and very happy during the journey. When we reached Nilaya, we saw many fun activities. There were different games like snooker, trampoline, and also swimming pool, etc. First, we ate our breakfast. We ate misal pav, poha, which was very tasty. After that, we went to the swimming pool and we were playing with football, volleyball, frisbee, and many other things. We enjoyed a lot. After we took some rest. Later, we went to the beach. The view was very beautiful. I was feeling like I am dreaming. We all had a great time there. We also sat in a boat and enjoyed a lot. After that, we rode in a horse cart where we sit together. This was the first time in my life I sat on a horse cart. It was very fun and different experience. Then we returned to the hotel and had a delicious meal of amras puri. After eating, we got back on the bus and started our journey home. Many of my friends were tired, so more than half of us fell asleep on the way. It was a wonderful picnic and we enjoyed it a lot. I will always remember this day. I would like to give a special thanks to our Baba for organizing this amazing trip and taking care of all of us. Thank you. नमस्कार, मी पाल. आपण 16/4/2026 रोजी सहलीला गेलो. त्याच आदल्या दिवशी मला झोप सुद्धा आली नाही. रात्री कशीबशी संपली ही मला कळालं नाही. मग मी आणि माझे सवंगडी आम्ही पहाटे 5:30 वाजता उठलो. आंघोळ झाली. दूध पिऊन तयार होऊन बसलो. आमचे ड्रायव्हर काका रात्रीच आले होते. ते पण 12 ते 12:30च्या दरम्यान आले होते. मग आम्ही बसमध्ये बसलो. मग बाबांची वाट पाहत बसलो. मग बाबा अर्ध्या पाऊण तासाने आले. त्यांनी सोबत आईस बॉक्समध्ये आईस्क्रीम, थंडा, इतर वेगवेगळ्या गोष्टी आणल्या. आम्हाला जेवायला बिर्याणी आणि रायताच्या सोबत गोड गुलाबजाम आणले. मग गाडी ड्रायव्हर काकांनी चालू केली. तेव्हा काय क्षितिजा मॅडमना बघताच आश्चर्यचकित झालो. मग गणपती बाप्पा मोरया करत आम्ही निघालो. मग गाडी रस्त्यावर लागली. स्पीकरवरती गाणी लावली. मग काय अर्ध्यावर आलो आणि गाडीत डिझेल भरण्यासाठी थांबली. गाडी डिझेल भरून मग जशीच रस्त्यावर लागली, गाणी बंद. मग काय कंटाळा येऊ लागला. मग काकू म्हणाल्या, अरे झोपू नका, गाणी म्हणा, गोष्टी सांगा. पण आम्ही काय ऐकण्यातले नाही. आम्ही झोपलो. खूप जणांना उलट्या येऊ लागल्या. मग अखेरीस सहलीच्या जागी पोहोचलो. हॉटेलमध्ये गेलो. मी रोनकची कपडे धुण्यात मदत केली. त्याने उलटी केली होती. धुवून मग बाहेर आलो. मग सरबत पिऊन कपडे बदलायला गेलो. कपडे बदलून खाली आलो व नाश्ता केला. नाश्ता झाला आणि मग माशांची माहिती घेतली. मी ज्या माशांची माहिती घेतली त्या माशांची नावं सांगतो. कॅटफिश, गोल्डन फिश, पापलेट फिश या प्रकारच्या माशांची माहिती घेतली. स्वतःला सावरू शकलो नाही स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्यापासून. मग बाबांना विचारून आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. 1.5 तास आम्ही स्विमिंग पूलमध्ये पोहलो. मग जेवायला आलो. जेवून जिभेवर थंडगार आईस्क्रीम आणली आणि खाल्ली आणि खेळणं सुरू केलं. मग बाबा खूप थकले होते. मग बाबा झोपले. आम्ही इंडोर खेळ खेळू लागलो.
संध्याकाळी 4 ते 5 बीचवर फिरायला गेलो. बीचवर गेलो. मग समुद्रात उड्या मारू लागलो. माझे सवंगडी उड्या मारतात आणि मी काय करत होतो? मी म्हणजे काय, शिंपल्या शोधण्यात वेळ घालवला आणि शिरीषा मॅडमना शिंपल्या शोधून दिल्या. शिरीषा मॅडम बोलल्या, वा छान. मग बीचवरून बसमध्ये चढताना बाबांनी आम्हाला पेरू, आंबा आणि शेंगदाणे घेऊन दिले. हॉटेलमध्ये जाता जाता आम्ही शेंगदाणे आणि पेरू संपवला. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आम्हाला तिथल्या दीदीने आम्हाला आमरसपुरी खायला दिली. आमरसपुरी खाल्ल्यावरती मन तृप्त झालं. मग आम्ही त्या निलया हॉटेलला बाय बाय बोललो आणि बसमध्ये बसून आलो. बसमध्ये बसलो. घरी यायला वाजले 10. बाप रे, माझे सवंगडी बसमध्ये ढाराडूर झोपले. घर कधी आले, बाबा निघून कधी गेले तेही कळालं नाही. जलेबी आणि फाफडा खाल्ला आणि झोपलो. धन्यवाद.